नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 13 मे 2025 रोजी ऑल कोर्सेस अंडर टेक्निकल एज्युकेशन या विविध कोर्सेसना ज्या SBEC आणि OBC उमेदवारांनी प्रवेश घेतलेला आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याच्या अनुषंगानं एक तात्काळ नोटीस त्यांनी काढलेली आहे. यापूर्वी पण त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी सूचना काढलेली होती, पण पुन्हा एकदा त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी रिमाइंडर म्हणून काढलेली आहे, ते तात्काळ आहे. आता या सूचनेमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, तर सामान्य प्रशासन जे महाराष्ट्र राज्याचं असणार आहे त्यांनी 2 मे 2025 रोजी या SBEC आणि OBC प्रवर्गामधून ज्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी 3 महिन्याचा अधिकचा कालावधी दिलेला होता. त्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्र स्वतःच्या महाविद्यालयामध्ये किंवा ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयात जमा केलेलं नाही आणि कॅप पोर्टलमध्ये अपलोड केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एक डेडलाईन त्यांनी दिलेली आहे, ती म्हणजे 1 ऑगस्ट 2025. म्हणजे साधारणतः तो 3 महिन्याचा कालावधी आहे. परंतु सध्या हे तात्काळ नोटीस काढण्याच्या पाठीमागं कदाचित कारण असेल की शैक्षणिक वर्ष 2025-26 हे आता सुरू करावं लागणार आहे. त्यासाठी कुठंतरी या मुलांच्याकडून हे जात वैधता प्रमाणपत्र लवकर जमा करून घेणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी पुन्हा प्रोसेस लवकर चालू करा म्हणून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे. आता ह्या नेमक्या सूचना काय आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशित महाविद्यालयामध्ये जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा केलेलं नाही आणि महाविद्यालयानं ते कॅप पोर्टलमध्ये अपलोड केलेलं नाही त्यांच्या लॉग इनमधून, अशांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की 14 मे 2025 पासून ही प्रोसेस चालू करायची आहे. मग ते महाविद्यालय असेल किंवा उमेदवार असणार आहे त्या दोघांनी ती प्रोसेस चालू करायची आहे. आता यामध्ये पहिली सूचना असं त्यांनी म्हटलेलं आहे की यामध्ये काही असे विद्यार्थी असणारे आहेत की त्यांनी महाविद्यालयामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा केलेलं आहे, परंतु सदर जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणार आहे ते महाविद्यालयाने त्यांच्या लॉग इनमधून अपलोड केलेलं नाही. त्यामुळं महाविद्यालय आणि संबंधित उमेदवार या दोघांनी पुन्हा एकदा ते कॅप पोर्टलमध्ये अपलोड केलेलं आहे की नाही कॉलेजच्या लॉग इनमधून ते बघणं, त्याची खातरजमा करणं खूप गरजेचं असणारं आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी सादर केलं आहे महाविद्यालयामध्ये पुन्हा एकदा त्याची खातरजमा करून घेणं आवश्यक असणारं आहे. दुसरं असं म्हटलेलं आहे की काही विद्यार्थी असे असणार आहेत की ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे परंतु त्यांनी महाविद्यालयामध्ये जमा केलेलं नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी ते तात्काळ जमा करायचं आहे आणि जमा केल्यानंतर ते महाविद्यालयाने त्यांच्या लॉग इनमधून कॅप पोर्टलमध्ये ते अपलोड करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामधून चौकशी करून ते अपलोड केलं आहे की नाही याची खातर जमा करणं खूप गरजेचं असणारं आहे. आणि नंतर त्याने असं म्हटलेलं आहे की अद्यापही काही विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याची जात पडताळणी जी समिती असणार आहे त्या समितीशी संपर्क साधून लवकरात लवकर ते जात वैधता प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे. ते मिळालं की तात्काळ महाविद्यालयामध्ये जमा करायचं आहे आणि कॅप पोर्टलवर अपलोड करायचं आहे. त्यामुळं SEBC आणि OBC विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये जो काही प्रवेश संबंधित कोर्सेसना घेतलेला असणार आहे त्या महाविद्यालयामध्ये जाऊन पुन्हा एकदा ती खातर जमा करा. कारण त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की जर हे प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पूर्वी जर जमा केलं नाही तर शासन निर्णयानुसार जी काही योग्य कारवाई करावी लागणार आहे ती केली जाईल. म्हणजे काय नेमकी कारवाई असणारी आहे, प्रवेश रद्द करण्याची असेल किंवा अन्य काही, परंतु ही रिस्क न घेता अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयाशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करून ते अपलोड केलं की नाही बघणं, खात्री करून घेणं
ही स्वतः त्या विद्यार्थ्याची जबाबदारी असणारी आहे. त्यामुळं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण शैक्षणिक वर्ष तुमचं अडचणीत येऊ शकेल. त्यामुळं खूप काळजी घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असं मला वाटतंय. धन्यवाद.